राहुल गांधींचा मतचोरीचा अजेंडा घेऊन विरोधकांची निवडणूक आयोगाच्या दारी धडक। निवडणूक आयोग खरंच स्वायत्त आहे का, मव्या शिष्टमंडळाचा सवाल। तर आज पुन्हा आयोगाला भेटणार। मतदार यादीतील घोळ दूर करण्याबाबत आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यास पुढे मोठं महाभारत घडेल। सामनातून निवडणूक आयोगाला इशारा। दिवाळी ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार। शिवाजी पार्क मधील मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरे करणार उद्घाटन। दहा कोटींचं बक्षीस असलेला नक्षली नेता भूपतीचं आत्मसमर्पण। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये 60 सहकाऱ्यांसह येणार शरण। निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणी अहमदनगरच्या 2 पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस। पुणे पोलिसांनी बजावली चौकशीची नोटीस। घायवळ अद्याप फरारच। 41 अनधिकृत इमारत भ्रष्टाचाराप्रकरणी कारवाई। अनिल कुमार पवार आणि गुप्तांची 71 कोटींची मालमत्ता जप्त। अनधिकृत इमारतींना अभय देत कमावला अमाप पैसा। उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर। शनिवार पेठेतील तानपुरा पुलाची केली सकाळीच पाहणी। ऐन दिवाळीत गृहिणींचं किचन बजेट कोलमडलं। भाजीपाला महागला। पावसामुळे नुकसान झाल्यानं भाज्यांची आवक घटली। मान्सूननं महाराष्ट्रातून माघार घेतल्याची आयएमडीची माहिती। 2 ते 3 दिवसांमध्ये संपूर्ण देशातून मान्सून माघारी जाणार। यंदा मान्सूनचा हंगाम 141 दिवसांचा। राजस्थानमध्ये बसला भीषण आग। 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू तर 45 प्रवाशांना वाचवण्यात यश।